राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढत्या उष्णतेसह विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार केला तर मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत 14% आणि आत्तापर्यंत नोंद झालेल्या कमाल मागणीपेक्षा 150 मेगावॅटनं यंदाची विजेची मागणी जास्त आहे. यंदा फेब्रुवारी महिना सुरू होताच राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली. थंड हवामानासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरचं कमाल तापमान 2 दिवसांपूर्वी 40 अंश सेल्सिअसवर गेलं होतं. अंगाची लाही करणाऱ्या या दिवसांमध्ये प्रत्येकजण गारवा शोधू लागलाय. गारव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वातानुकूलित यंत्रणांमुळं विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विजेची मागणी वाढता वाढे. कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी 2025मध्ये 30,361 मेगावॅट विजेची मागणी राहिली आहे. याच महिन्यातील 30 जानेवारी या एका दिवसातील कमाल मागणी 1,068 मेगावॅट होती. तर फेब्रुवारी 2025मध्ये विजेची मागणी 29,690 मेगावॅट होती. याच महिन्यातील 28 फेब्रुवारी या एका दिवसातील कमाल मागणी 1,162 मेगावॅट होती. मार्च 2025मध्ये 32,758 मेगावॅट विजेची मागणी होती. याच महिन्यातील 13 मार्च या एका दिवसातील कमाल मागणी 1,162 मेगावॅट होती. तर एप्रिल 2025 या महिन्यातील 21 तारखेपर्यंत विजेची मागणी 22,026 मेगावॅट इतकी राहिली आहे. 19 एप्रिल या एकाच दिवशी 1,219 मेगावॅट इतकी विजेची मागणी राहिली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत जवळपास 14% विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. सरासरी 150 मेगावॅटनं तापमान वाढीमुळे विजेची मागणी वाढती आहे. तीव्र तापमानामुळे शेतातील पिकं करपू लागली आहेत. अनेक शेतकरी कृषी पंपांच्या आधारे शेतीला पाणी देतात. त्यामुळे कृषी पंपांसाठीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. 19 एप्रिलपर्यंत कृषी पंपांची वीज मागणी 11,922 मेगावॅट नोंदवली गेली आहे. दरम्यान मे महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्यानं अपेक्षित विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरणनं वीज खरेदी करण्याबाबत नियोजन केल्याचं महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितलंय. मागणी असेल त्यानुसार कंपन्यांकडून वीज खरेदी करून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याची तयारी महावितरणनं केली असल्याचं त्यांनी सांगितलं.